प्रत्येक गोष्टीचा आरोप करतोय, ही माझी चूक आहे, पण ही स्वच्छता अशा पद्धतीचं काम. मित्रांनो, आज आपण एका अशा माणसाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव विशेष करून पुण्यात तसेच महाराष्ट्रात जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. संतोष पंडित. पुण्यात राहणारे संतोष पंडित सोशल मीडियाचा वापर फक्त नाच, गाणे, व्लॉग्स यासाठी नाही, तर थेट शहराच्या समस्या सोडवण्यासाठी करतात. या व्हिडिओमध्ये समाजात संतोष पंडित यांच्याबद्दल असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनावर आपण चर्चा करणार आहोत. रस्त्यावर खड्डा आहे, ड्रेनेज तुटलेला आहे, पाणी साचतंय, PMCकडे तक्रार करूनही काहीच होत नाही. अशा ठिकाणी संतोष पंडित हे स्वतः जाऊन उभे राहतात, व्हिडिओज काढतात, कधी रांगोळी काढतात, कधी जोरात प्रश्न विचारतात, कधी चक्क राजकारण्यांच्या गाड्यासुद्धा यांना बघून आपला रस्ता बदलतात. मुद्दा एकच, काम होईपर्यंत हलायचं नाही. 2023च्या आसपास यांचे व्हिडिओ जोरात व्हायरल व्हायला लागले. काही जणांना वाटतं की त्यांचं वर्तन हे ओव्हर ड्रामॅटाइज्ड आहे, जसं की हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये दिसून येतं. पण या मतामध्ये काहीही तथ्य नाही आहे. माझ्या मतानुसार प्रत्येक वर्गामध्ये एकतरी असा विद्यार्थी असतोच जो की सरांच्या पण चुका लक्षात आणून देत असतो. संतोष पंडित हे तोच विद्यार्थी असावेत. काही जण असंही बोलतात की संतोष पंडित एखाद्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचं हे सर्व समाजकार्य निष्पक्ष नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर यावर जोरदार चर्चा झालेल्या दिसतात. काही जण त्यांना हिरो म्हणतात, तर काही जण म्हणतात की हा फारच ओव्हर करतो. म्हणजे संतोष पंडित हे सर्वांना आवडणारे नाहीत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल असं पण नाही. त्यांची स्टाईल वादग्रस्त आहे, पण निकाल मिळतोय हेही तितकंच खरं आहे. शेवटी प्रश्न असा आहे, शांत तक्रारी करून काम होत नसेल तर असा थेट पवित्रा घ्यावा का, की ही पद्धत चुकीची आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.